नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं छापा काटावर. आज आपण महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वांचंच लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप, पक्षप्रवेश, गाठीभेटी आणि दावे यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच या निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे. चला जाणून घेऊया यामागचं सविस्तर कारण. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका निवडणुका या स्थानिक पातळीवर लोकशाहीचा कणा मानल्या जातात. या निवडणुका जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यासाठी घेतल्या जातात. यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार या निवडणुका पुढील 3 महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर प्रश्नांना हाताळण्यासाठी नवे नेतृत्व निवडले जाईल, जे ग्रामीण आणि शहरी विकासाला चालना देईल. शरद पवार यांनी नुकतंच बारामती येथे माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांच्या पक्षाने अद्यापही निवडणुकांसाठी कोणतीही रणनीती ठरवलेली नाही आहे. पण महाविकास आघाडीमधील घटक पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, स्वतःचा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एकत्र बसून चर्चा करतील. त्यांनी स्पष्ट केलं की या निवडणुका एकत्र लढण्याची त्यांची इच्छा आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जाते, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुंबईतील प्राबल्य अधोरेखित केलं. ते म्हणाले, मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे मुंबई एकत्र लढायचं की नाही हे आम्ही सर्वजण एकत्र मिळून ठरवू. यावरून स्पष्ट होतं की महाविकास आघाडी एक संयुक्त रणनीती आखण्याच्या तयारीत दिसत आहे. महाविकास आघाडीचा इतिहास पाहिला तर 2019 मध्ये शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र आणून MVAची स्थापना केली होती. या आघाडीने त्यावेळी यशस्वी प्रयोगही करून दाखवला होता. मात्र 2023 मध्ये अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे गेलं. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव मिळालं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह देखील मिळालं. महायुती आणि मविया यांच्यातील स्पर्धा तीव्र आहे. शरद पवार यांनी महायुतीवर भ्रष्टाचार आणि मुंबई कमकुवत करण्याचे आरोप केले आहेत. यामुळे निवडणुकांचं वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. शिवाय काही ठिकाणी मतदार पैसे घेऊन मतदान करतात अशी ही चर्चा आहे, ज्यामुळे लोकशाहीची मूळ तत्वांना धोका पोहोचू शकतो. शेवटी शरद पवार यांचं हे विधान दर्शवतं की MVA एकत्र लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत, पण यशस्वी जागा वाटप आणि रणनीती यावरच त्यांचं यश अवलंबून आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ Instagram किंवा Facebookवर बघत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.